क्रांतिकारी जयलवची सगळ्यांना सप्रेम जय भीम, जय अण्णा, जय शिवराय. एक मातंग समाजाची महिला आहे. मातंग समाजामध्येच तिचा जन्म झाला, मातंग समाजामध्येच ती लहानाची मोठी झाली आणि आता ती मातंग समाजालाच विरोध करताना दिसते. ह्या त्या विचारांची सांगत फिरते. आरक्षण उपवर्गीकरणाला ती विरोध करताना दिसते. जे लोक पहिल्यापासूनच आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात होते, ही महिला त्यांच्यासोबत मिळून जागोजागी जाऊन सभा घेते आणि मातंग समाजालाच विरोध करताना दिसते. आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करताना दिसते. ती एका सभेमध्ये बोलून गेली की अरे कुत्र्यांनो, तुम्ही उपकार विसरला. तुमच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू होता, तो काढला. तर मला तिला प्रामाणिकपणे प्रश्न करायचा आहे. ती खूप अभ्यासू आहे, खूप विचारवंत आहे. आता ती स्वतःला समजते. तिला एकच प्रश्न आहे की बाबा, मातंग समाजाच्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता तर तो कोणत्या साली होता आणि कोणत्या महापुरुषाच्या काळात होता आणि कोणत्या महापुरुषांनी काढला? ज्या महापुरुषांनी काढला त्यांच्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता का? होता तर तो आपल्याला का दिसला नाही? आणि नव्हता तर त्यांच्या गळ्यामध्ये का नव्हता? कारण ते सुद्धा महापुरुष आपल्या समाजाचे होते, बरोबर ना? जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, सगळ्या गोष्टी आपण त्या बघितलेल्या आहेत. पण गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू हा कोणत्या काळात होता हे प्रामाणिकपणे मला तिने सांगावं. मलाच काय, पूर्ण मातंग समाजाला तिने सांगावं. ती खूप अभ्यासू आहे ना, तर तिने सांगून टाकावं. छत्रपती शिवरायांच्या काळात पण आपल्या मातंग समाजाचे योद्धे होते. त्यांच्या गळ्यात होतं का मडकं, कमरेला झाडू? त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पण काळात मातंग समाजाचे अनेक योद्धे होते, त्यांच्या गळ्यात होतं का? त्याच्यानंतर पेशवाई आली, तर पेशवाईंच्या वेळेस असं बोललं जातं आहे की मातंग समाजाचेच काही शूरवीर हे पेशवाईंकडून लढत होते इंग्रजांच्या विरोधात, बरोबर? आपण त्यांची पण नावे बघितलेली आहेत. येल्या मांग, सर्जेराव मांग यांच्या काळात पण होतं का गळ्यामध्ये मडकं, कमरेला झाडू? त्याच्यानंतर आपण बघितले पुढे राघोजी बाबांच्या काळामध्ये त्यांच्या गळ्यात का नव्हतं? कारण ते तर शूर योद्धा होते, बरोबर ना? त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळातसुद्धा होतं का मातंग समाजाच्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू? बरोबर होतं का? असतं तर मग लवजी बाबांच्या काळात का नव्हतं? ते तर तालीम वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहीतच आहे. आपण त्यांचा इतिहास पूर्णपणे वाचलेला आहे. मग त्यांच्या काळात होतं का? ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. राणोजी मांग असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांच्याही गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता का? आपण बघितलं पाहिजे. अण्णाभाऊंचा जन्म कोणत्या साली झाला आहे? त्यांच्या वडिलांच्या गळ्यात होतं का? त्यांच्या वडिलांच्या गळ्यात होतं का? म्हणजे जर आपण असं पाठीमागं इतिहास जर बघत गेलो तर असा उल्लेख कुठेच आपल्याला दिसत नाही आहे की ह्या काळामध्ये मातंग समाजाच्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता. इथे जे कन्फ्युजन करतात, आता काही लोक कन्फ्यूज करतात की ते बोलतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात गळ्यात मडकन कमरेला झाडू होता किंवा त्यांनी काढला. एक कन्फ्युजन. पण आपण जर बघितलं तर आपल्याला कुठेच असं आढळत नाही की होता करून. काही लोक म्हणतात पेशव्यांच्या काळात होता. आता पेशव्यांच्या काळात होता तर ते पेशवाईंचा काळ तुम्ही जर ते बघितलं तो साल आणि इकडे जे बोलतात नाही लोक काढला तो साल बघितला तर डिफरन्स बघा ना, किती डिफरन्स. म्हणजे काहीच कळत नाही आहे, काहीच कळत नाही आहे. उगाच काहीतरी फेकाफेकी करायचं, काहीतरी फेक नेरेटिव्ह असं समाजामध्ये पसरवायचं आणि काहीतरी आपलं सांगत बसायचं. तुम्ही बघा एकदा इतिहास, छत्रपती शिवरायांच्या काळापासून एकदा वाचत चला. जर होता तर आपले जे काही महापुरुष होते, जे योद्धे होते, त्यांच्या गळ्यात का नव्हता? बरं, ज्यांनी आपल्या गळ्यातील मडकं वगैरे सगळं काही काढलं त्यांच्या पण गळ्यात का नव्हतं? हा एक प्रश्न पडतोच ना, प्रत्येकाला पडतो. त्यांच्या गळ्यात का नव्हतं? त्यांच्या कमरेला का नव्हतं? ते वेगळ्या समाजात जन्म घेतला होता का त्यांनी? आपले जे काही महापुरुष आहेत मातंग समाजाचे, त्यांनी वेगळ्या समाजामध्ये जन्म घेतला आहे का? नाही ना. मग त्यांच्या गळ्यात असायला पाहिजे होतं. आपल्या गळ्यात जर होतं तर मग त्यांच्याही गळ्यात असायला पाहिजे होतं. एक साधा सरळ प्रश्न आहे यार. फेक नॅरेटिव्ह तुम्ही का पसरवताय समाजामध्ये? का असं अशा प्रकारचं आणि स्वतःचं हसू करून घेत आहेत?
एकीकडे सांगायचं की आम्ही शूर योद्धे होते, आम्ही लढाऊ, आणि दुसरीकडे सांगायचं की आमच्या गळ्यात मडकं होतं. अरे काय पटतंय का जरा? त्यामुळं असं कुठल्याही फेक नॅरेटिव्हच्या भानगडीत तुम्ही काही पडू नका. आणि दुसरी गोष्ट, आरक्षण वर्गीकरण कसं असतं की प्रत्येक म्हणजे प्रत्येक काळानुसार किंवा वेळेनुसार माणसांनी बदललं पाहिजे. बदल हा घडत असतो. नवीन आता तुम्ही जर बघितलं, टेक्नॉलॉजी येत आहेत, बदल घडतच चालतो ना. तसा आतापर्यंत मातंग समाजाची प्रगती का झाली नाही? अनेक लोक वेगवेगळे त्यांचे विचार मांडतात की धर्मामुळं, याच्यामुळं, त्याच्यामुळं, किंवा अभ्यास करत नाही आहे, किंवा पोत्राचा विषय, हे ते विषय आणतात. परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बऱ्याच गोष्टीमध्ये असा बदल झाला पाहिजे समाजामध्ये. आणि प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की समाजाला कशाप्रकारे पुढे घेऊन जाता येईल. हे अशा प्रकारच्या फेक नॅरेटिव्ह तुम्ही माणसामध्ये पसरवता, यांनी काय होणार आहे बरं? तुम्ही अजून एकतर समाजाला बदनाम करतायत आणि इतर लोकांना पण दाखवतात की आपली पूर्वी परिस्थिती काय होती. तर असं काही करू नका. अशा प्रकारचे फेक नॅरेटिव्हला मला वाटतं मातंग समाजाने बळी पडू नये आणि आपला जो काही इतिहास होता तो प्रामाणिकपणे वाचावा. कारण तसं जर काय असतं तर मुक्ता साळवे यांनी पण त्यांच्या निबंधात लिहून ठेवलं असतं. जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था या सगळ्या गोष्टी होत्या, मग त्यांनी पण हे पण लिहून ठेवलं असतं, गळ्यात मडकं आणि कमरेला जाणं. विचार करण्याची थोडी गोष्ट आहे. क्रांतिकारी जय लवजी सगळ्यांना. सप्रेम जय भीम. जय अण्णा, जय शिवराय.